आधीच अवकाळी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि पावसाच्या लहरीपणामुळे विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून 71 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. मूर्तिजापूर शहरातील मराठा नगर परिसरात राहणारे विजय उत्तमराव देशमुख वय वर्ष 71 यांनी शेतीच्या कामासाठी बुलढाणा अर्बन बँकेकडून सुमारे 3 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र शेतीत अपेक्षित उत्पन्न न झाल्याने आणि आर्थिक अडचण वाढल्याने कर्जफेडीची चिंता त्यांना सतावत होती आणि याच नैराश्यातून त्यांनी आज सकाळी खरब ढोरे या शिवारातील किशोर धोटे यांच्या शेतात झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. विजय देशमुख यांच्याकडे खरबढोरे शिवारात सुमारे 7 एकर शेती असून त्यांच्यावर बुलढाणा अर्बन बँकेचे सुमारे 3 लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये शोककळा पसरली आहे आणि या दरम्यान सातत्याने वाढणाऱ्या शेतीच्या खर्चामुळे अनिश्चित पाऊस आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हतबल होत असल्याचे वास्तव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. विजयराव देशमुख. माझ्या वडिलांचं नाव विजय उत्तमराव देशमुख. माझ्या वडिलांनी शेतात, आमच्या शेताच्या बाजूला दुसऱ्या शेतात गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. बरेच दिवसापासून कर्जाच्या चिंतेमुळे आणि निसर्गाचा कोप, पाऊस नाही वगैरे, त्याच्यामुळं त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. शासनाकडून जे काही मदत होईल ते मिळेल तर ठीकच आहे. आता जीव तर राहिला नाही मग पण. माझं नाव वाल्मिक दिगंबरराव गायकवाड. मी सकाळी शेतात हरणं हाकलायला आलो होतो, तेव्हा मला हे दिसले 11:30 पावणे 12ला, सॉरी 10:30 पावणे 11ला. त्यावेळेस काय नेमकं नेमकं काही घडलं नाही. म्हणजे हे आता दुष्काळामुळे आहे बा, पाणी नाही, कर्ज आहे थोडंफार, काय पाणी येऊन नाही राहिलं. कधीही भेटले तर हेच सांगत की पाणी येत नाही, कसं होईल, काय होईल, हाच विषय निघत जाय. केव्हा दिसले? मला 10:30 पावणे 11ला दिसले. तेव्हा होते ते लटकेल, तेव्हा लटकेल दिसले. मी हरणं हाकला गेलो, कुत्रे भुकत होते, मी पाहायला गेलो, तेव्हा दिसलं मला ते.